चला आज गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी किंवा प्रसादासाठी एक असा सरप्राइझिंग इंटरेस्टिंग पदार्थ बनवूया जो बनवायला अतिशय सोपा आहे. अवघ्या 10 ते 15 मिनिटांमध्ये तयार होणारा आहे आणि विशेष म्हणजे घरगुती साहित्यात तयार होणारा आहे. चला तर मग. तर हॅलो हाय नमस्कार, मी मंगल, वेलकम टू माय चॅनल. तर हा गोडाचा पदार्थ बनवण्यासाठी आपल्याला आपल्या घरातल्या घरगुती उन्हाळ्यामध्ये बनवलेल्या उन्हाळी शेवया ज्या असतात ना त्या घ्यायच्या आहे 1 वाटी भरून आणि त्या कढईमध्ये घालायच्या, अशा कुस्करून घ्यायच्या. कुस्करल्याने काय होते की त्या छान भाजल्या जातात, एकसारखा रंग येतो. विशेष म्हणजे तूप न घालता ह्या शेवया आपल्याला कोरड्याच भाजून घ्यायच्या आहे. भाजताना मात्र मंद आचेवर भाजायच्या आणि नॉनस्टॉप याला हलवत राहायचं, जेणेकरून या शेवया करपणार नाही आणि आपल्या लाडवांना असं करपट वास लागणार नाही. मंद आचेवर चांगल्या पिंकिश होईपर्यंत ह्या भाजून घ्यायच्या आहेत. माहितीये का, ज्या वेळेला मी हे पहिल्यांदाच लाडू बनवले ना अशा पद्धतीचे, खरंच सांगते कोणालाही विश्वासच बसेना. कारण चवीला तर खूप छान लागत होते, पण असं सरप्राइझिंग झालं ना त्यांना की शेवयाचे लाडू बनवलेत म्हणून. पण खरंच सांगते बनवायला इतके सोपे आहेत ना. नॉर्मली आपण शिरा किंवा खीर वगैरे बनवतो, कॉमन तेच पदार्थ केल्यापेक्षा कधीतरी असे इंटरेस्टिंग आणि सरप्राइझिंग बनवले ना तर खाणारेही खुश होतात आणि ज्या वेळेला ते तारीफ करतात ना त्यावेळेला आपल्यालाही खूप आनंद होतो. तर इथे मस्त अशा हलकेशे पिंकिश रंगावर आपल्या शेवया भाजून झालेल्या आहे. तुम्ही इथे बघू शकता मस्त एकसारखा असा रंग आलेला आहे है ना. आता हे असेच बाजूला ठेवून देऊया आणि त्याच कढईमध्ये आपण 1 चमचा तूप घालायचं आहे. सोबतच घालूया आवडीप्रमाणे गरजेनुसार सुका मेवा, ज्यामध्ये मी 3 काजू आणि 3 बदाम घेतलेले आहेत. आता हे मंद आचेवर चांगले खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत. हे आपण आपल्या आवडीप्रमाणे घालायचे आहेत. त्यानंतर जेवढ्या आपण शेवया घेतलेल्या आहेत भाजल्यानंतर 1 वाटीनं मोजून घ्यायच्या. जेवढ्या आपल्या शेवया आहेत त्याच्या 1.5 पट दूध किंवा पाणी घालायचं, किंवा अर्ध दूध अर्ध पाणी घातलं तरी सुद्धा चालते. छान उकळा आला की भाजलेल्या खमंग अशा शेवया त्यामध्ये घालायच्या आणि व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं. मंद आचेवर या शेवया आपल्याला चांगल्या शिजवून घ्यायच्या. अधूनमधून त्याला हलवत राहायचं, मिक्स करत राहायचं, जेणेकरून खाली चिटकणार नाही. असं दूध अटत आलं की हवं तर त्यावर 2 मिनिटासाठी झाकण ठेवायचं, म्हणजे छान वाफ भरल्या जाईल आणि शेवया मस्त छान शिजल्या जातील. अशा पद्धतीने व्यवस्थित त्याला मिक्स करत राहायचं. चेक करायचं शेवया छान शिजल्या गेल्या की आपल्याला त्यामध्ये आता घालायचं आहे गरजेनुसार चवीनुसार साखर. तुम्ही हवं तर गूळ सुद्धा इथे वापरू शकता, पण चवीला जर म्हटलं ना तर यामध्ये साखरच छान लागते. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता आपल्याला साखर वितळेपर्यंत पुन्हा 3 ते 4 मिनिटं ह्या शेवया चांगल्या शिजवून घ्यायच्या. आणि काळजी करू नका, जर छान भाजल्या गेल्या असतील ना तर ह्या शेवया अजिबात चिकट होणार नाही. साखर वितळल्या गेली की त्यामध्ये विलायची पावडर घालायची, व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं. बऱ्यापैकी आता ह्या शेवया तयार झालेल्या आहेत. गॅस बंद करायचा, वरून 1 चमचा आणखी तूप घालायचं, व्यवस्थित मिक्स करायचं, असं पसरवून घ्यायचं आणि झाकण ठेवून थंड होण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचं. हवं तर जाळीवालं झाकण ठेवा, म्हणजे लवकर थंड होईल. आता ह्या शेवया बऱ्यापैकी थंड झालेल्या आहेत. मस्त रंग आलेला आहे आणि सुगंधही खरं सांगते खूप छान सुगंध येतोय. मग काय, आवडीप्रमाणे लाडू वळून घ्यायचे. आता खरंच सांगते तुम्हाला की हे लाडू वळायला सुद्धा एवढे सोपे जातात ना की विश्वासच बसत नाही की हे शेवयाचे लाडू असतील म्हणून. आणि चवीला तर खूप छान लागतात. म्हणूनच म्हणते की एकदा तुम्ही नक्की ट्राय करा. नक्कीच तुम्हाला मी बनवलेली आजची ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि शेअर करा. तुम्ही जर चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला मुळीच विसरू नका. त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.